अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आपण सर्वजण ज्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघत आहोत ती गोष्ट खूप जवळ आलेली आहे, म्हणजे स्वामी पुण्यतिथी। तर याच दिवशी स्वामींनी देह ठेवला आणि हे जे दिवस आहेत, सप्ताह काळाचे जे 7 दिवस आहेत, तर या 7 दिवसामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सेवा करायची आहे आणि त्यासोबत अजून भरपूर सेवा करायच्या आहेत। तर आपण या 7 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो त्या पारायणाची सांगता आपण 8व्या दिवशी करत असतो, पण स्वामी पुण्यतिथीला असं करत नाही। तर स्वामी पुण्यतिथीच्या वेळेला जो सप्ताहाचा असतो, पारायणाचा जो कालावधी असतो, त्याची सांगता 8व्या दिवशी न करता 7व्याच दिवशी होते। आता गुरुचरित्राचे पारायण कसे, कुठे आणि कधी करायचे तर हे बघायचं आहे। तर आपण गुरुचरित्र पारायण हे स्वामी मंदिरामध्ये, स्वामी समर्थ केंद्रामध्ये, दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये देखील करू शकतो। पण जर आपल्याला बाहेर जाऊन पारायण करणे शक्य नसेल तर आपण घरामध्ये स्वतः सगळं ग्रंथ वगैरे सगळी पूजेची मांडणी करून घरामध्ये देखील करू शकतो। पण मंदिरामध्ये आणि केंद्रामध्ये किंवा घरामध्ये पारायण करण्याचा असा फरक आहे की केंद्रामध्ये खूप सारे भक्त जमलेले असतात, म्हणजे 100, 200, 300 असे सेवेकरी पारायण करण्यासाठी बसलेले असतात आणि घरामध्ये फक्त आपण एकटंच पारायण करत असतो। तर जेवढे जास्त संख्येने सेवेकरी असतात पारायण करण्यासाठी तर तेवढं फळ आपल्याला, तेवढं पुण्य आपल्याला जास्त लाभतं। म्हणजे घरात पारायण करण्याच्या तुलनेमध्ये जर आपण सामूहिक पारायण सप्त्यामध्ये सामील झालो किंवा त्याच्यामध्ये आपण भाग घेतला तर तो जास्त चांगला असतो। घरात पारायण केल्यापेक्षा त्याचे फळ आपल्याला जास्त मिळते। आता सर्वांनाच घराबाहेर जाऊन केंद्रामध्ये पारायण करण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळत नाही। सांसारिक काही जबाबदाऱ्या असतात, लहान मुलं असतात, मिस्टरांचे टिफिन्स असतात, घरात लहान मुलं, सासू सासरे, स्कूलला जाणारे मुलं असल्यामुळे आपल्याला बाहेर जाता येत नाही, शक्यतो नाही जाता येत लहान मुलं घरात असल्यामुळे। आणि ज्यांना शक्य आहे ते जातात, पण ज्यांना शक्य नाही तर त्यांनी घरात देखील पारायण केले तरी काय हरकत नाही। म्हणजे आता आपण पारायण करण्यासाठी कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, काय खायचे, काय करायचे, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत। म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत, कुठल्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत हे आपण बघणार आहोत। तर सप्त्याचा कालावधी आहे 20 एप्रिल ते 26 एप्रिल। तर मग आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा सप्ताह सुरू होतो आहे 20 एप्रिलपासून, तर त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी 19 एप्रिलला आपल्याला एक गाय व 3 कुत्रे यांच्यासाठी छोट्या छोट्या चपात्या, गव्हाच्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि शनिवारी संध्याकाळी ह्या पोळ्या आपल्याला त्यांना खाऊ घालायच्या आहेत, एक गाय व 3 कुत्र्यांना। तर सपोज आता आपल्याकडे गाई कुत्रे येत नाहीत, कारण जी सोसायटी जी असते शहरामध्ये सहजासहजी गाई आणि कुत्रे उपलब्ध होत नाहीत, येत नाहीत सोसायटीजवळ, म्हणजे अलाउच करत नाही त्यांना यायला। आले तर लगेच हाकलून लावतात। त्यामुळे जर आपल्याला ते भेटत नाहीये तर मग आपण काय करायचं आहे, गाईच्या आणि कुत्र्यांच्या नावाने एका कुठेतरी साईडला कोपऱ्यामध्ये त्यांच्या नावाने काढून ठेवायचं आहे ते चपात्या, ते नैवेद्य, आणि मग ते जेणेकरून पशुपक्षी वगैरे कोणीतरी खाऊन जातील आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळेल। पारायण करताना आपल्याला पूर्वेला किंवा उत्तर दिशेला बसून ग्रंथाचे वाचन करायचे आहे आणि देव्हाऱ्याच्या बाजूला पूजा मांडताना देव्हाऱ्याच्या साईडला किंवा देव्हाऱ्याच्या एका बाजूला आपण जिथे आपले देवघर आहे तिथे आपण पारायणाची मांडणी करायची आहे। त्यासाठी मांडणीसाठी चौरंग, स्वामींची मूर्ती किंवा दत्तगुरू माऊलींची मूर्ती म्हणा किंवा फोटो आपण मांडू शकतो। व्यवस्थितपणे आपल्याला कलश मांडायचा असेल तर आपण कलश देखील मांडू शकतो। फक्त देवाच्या उजव्या बाजूला कलश मांडायचा आहे आणि आपण बसतो त्या आपल्या डाव्या बाजूला कलश यायला पाहिजे। अशा प्रकारे आपण कलशाची, फोटोची मांडणी करायची आहे। ग्रंथाची मांडणी करताना आपल्याला ग्रंथ जास्त वेळेला इकडे तिकडे सरकवायचा नाही, उचलायची गरज पडणार नाही, सरकवण्याची गरज पडणार नाही, अशा रीतीने आपल्याला ग्रंथाची मांडणी करायची आहे। म्हणजे ग्रंथ फोटोसमोर, मूर्तीसमोर ठेवायचा आहे। म्हणजे ग्रंथ एकदा ठेवला ना एका जागेवर की ग्रंथ हलवायचा नसतो।
ग्रंथ झाकून ठेवण्यासाठी एक वस्त्र असायला पाहिजे. तर काळ्या रंगाचं सोडून दुसऱ्या कुठल्याही रंगाचं वस्त्र आपण ग्रंथ झाकण्यासाठी घेऊ शकतो. म्हणजे ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर ग्रंथ लगेच व्यवस्थितपणे आपल्याला झाकून ठेवायचा आहे, ग्रंथ उघडा ठेवायचा नाही आहे आणि काळं वस्त्र आपल्याला ग्रंथ झाकण्यासाठी वापरायचं नाही. आता वाचन झाल्यानंतर आपल्याला स्वामी माऊलींची, दत्तगुरु माऊलींची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. अजूनही आपल्याकडून जेवढ्या सेवा होतील शक्यतो घरातल्या घरात तेवढ्या आपण करायच्या आहे. आणि जर तुम्ही केंद्रामध्ये जर सेवा करत असाल, केंद्रामध्ये जाऊन जर पारायण करत असाल तर मग काही त्याची हेच नाही, तर तिथं आपल्या अत्यंत जास्त प्रमाणामध्ये सेवा होणार आहे आणि त्याचा आपल्याला आनंद मिळणार आहे. तर घरामध्ये आपण जेवढ्या आपल्याकडून सेवा होतील तेवढ्या आपण करण्याचा प्रयत्न करायचा. सकाळ संध्याकाळ आरती नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता नैवेद्य दाखवताना नैवेद्यामध्ये आपण आता सकाळ संध्याकाळ आपण जे आपल्याला खाण्यासाठी बनवू तेच आपल्याला गुरुमाऊलींना, स्वामी माऊलींना, दत्तगुरु माऊलींना तो नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. परान्न कडकडीत आपल्याला वर्ज करायचे आहे. परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरातून आलेलं किंवा दुसऱ्यांच्या घरी जाऊन खाल्लेलं, दुसऱ्यांच्या घरातील स्त्रीने बनवलेलं, म्हणजे फक्त आपल्याला आपल्याच घरातल्या आईने, पत्नीने किंवा आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण जेवायचं आहे. दुसऱ्यांच्या घरचं किंवा बाहेरून आणलेलं जेवण जेवायचं नाही आहे. ॲसिडिटी होतील असे पदार्थ खाणे टाळायचं आहे. मसाल्याचे पदार्थ, तिखट पदार्थ खायचे टाळायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या पदार्थांनी ॲसिडिटी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैद्याचे पदार्थ पूर्णपणे वर्ज करायचे. बिस्किट, खारी, केक, पेस्ट्रीज अशा ज्या गोष्टी आहे ॲटलिस्ट 7 दिवस तरी आपल्याला ह्या गोष्टी खाणे टाळायचं आहे. भिजवलेले कडधान्य, मोड आलेली कडधान्य, तांदूळ हे आपल्याला खायचे नाही आहे. मांसाहार आपल्याला 7 दिवस पूर्णपणे, 7 ते 8 दिवस पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचा आहे. आणि मग आपण समजा केंद्रामध्ये पारायण करतो आहे आणि मग घरामध्ये बनवलं तर चालेल का मांसाहार, तर असं करायचं नाही आहे. घरच्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची आहे की मी पारायण करत आहे, घरामध्ये 7 ते 8 दिवस मांसाहार पूर्णपणे वर्ज ठेवा. काळे वस्त्र परिधान करण्यासाठी आपल्याला टाळायचे आहे. गादीवर, सोप्यावर बसायचे नाही, गादीवर झोपायचे नाही. बेल्ट आणि चामड्याच्या ज्या काही वस्तू आहेत, चपला, चामड्याच्या बेल्ट आपल्याला घालायचा नाही आहे. आणि बेल्ट घालून वाचनसुद्धा करायला बसायचं नाही. व्यवस्थितपणे साडी नेसून हातामध्ये बांगड्या घालून वाचन करायचं आहे. डोक्यावर पदर असायला पाहिजे. जर घरामध्ये वाचन करत असू आपण तर गाऊन घालून वाचन करू नका. कमीत कमी व्यवस्थित टॉप, पॅन्ट आणि दुपट्टा घेऊन, डोक्यावर दुपट्टा घेऊन अशा प्रकारे. आणि अचानकपणे सुतक झाल्यास किंवा मासिक धर्म आल्यास तर वाचनामध्ये खंड पडू देऊ नका. शेजारच्यांना किंवा कोणी जवळ आपले नातेवाईक असतील तर त्यांना बोलावून किंवा गुरुजींना बोलावून त्यांच्याकडे खंड न पडता वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. वाचनात खंड कधीही पाडायचा नसतो, नाहीतर त्याचं जे फळ आहे, त्याचं पुण्य आहे ते आपल्याला मिळणार नाही आणि आपल्याही मनाला त्याचं समाधान मिळणार नाही. त्यापेक्षा कुणाला तरी बोलून, कुणाकडून तरी आपल्याला वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे. असे साधे सोपे नियम आहेत ते व्यवस्थितपणे पाळून गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करा. आपल्याला खूप जास्त आत्मिक समाधान मिळेल, मनातून खूप मोठा आनंद होईल. त्यामुळं सर्व नियमांचे पालन करूनच गुरुचरित्राचे पारायण करावे.